विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकाच विमानातून प्रवास. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीने चर्चा. तीनही नेत्यांचा मुंबई ते कोल्हापूर हा एकत्र प्रवास. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची घेणार भेट. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात उद्या सकाळी 11 वाजता होणार भेट. भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन बिल पुन्हा सादर होणार असल्याची चर्चा. डिलिमिटेशन विरोधात आमचे 8 खासदार मतदान करतील. डिलिमिटेशन करू नका हे सांगण्यासाठी उद्याची मोदींची भेट. रोहित पवार यांचे हे विधान. डिलिमिटेशनवरती हमी मिळाल्यास चर्चेला हरकत नाही, शशिकांत शिंदे यांचे हे भाष्य. मोदी आणि शहांच्या दरबारामध्ये वारंवार कशासाठी? पवारांचे खासदार आणि मोदी भेटीवरून विजय वडेट्टीवार यांचा सवाल. सगळे महाविकास आघाडीमध्येच, तुम्ही मनातील शंका दूर करा, राऊतांची स्पष्टोक्ती. मोदींच्या भेटीमुळे काहींच्या पोटात दुखत असेल, आशिष शेलार यांची टीका. राज ठाकरे यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. माणगावहून स्वतः गाडी चालवत राज ठाकरेंकडून रस्ते कामाचा घेण्यात आला आढावा. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना रस्ते कामावरून सुनावलं. रस्ता विकासासाठी की टक्केवारीसाठी? रायगड दौऱ्यावरती राज ठाकरे यांचा सरकारला सवाल. मुंबई गोवा महामार्ग आणि तिसऱ्या मुंबईवरून आता सरकारला धरलं धारेवर. मुंबई गोवा महामार्गाविषयी मनसे प्रामाणिकपणे लढतीये का? ठाकरेंच्या काळात मुंबई गोवा हायवे कसा होता ते विचारा. राज ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यावरून आशिष शेलार यांचा निशाणा. समाज बांधवांसाठी कोणत्याही स्तरावर जायला तयार. जीवघेणे उपोषण करू शकतो तर कोणाचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही, जरांगेंचा इशारा. चर्चेतून मार्ग काढणार, मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन. मनोज जरांगेंना आभाळातून ज्ञान प्राप्त झालंय. लोकप्रियतेसाठी जरांगे कोणत्याही भाषेत बोलतात, धमक्या देतात. दाढी नसली तरी सरकार त्यांची दाढी कुरवाळेल, विजय वडेट्टीवार यांचा घणाघात. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 15 ऑगस्ट पासून मराठी सक्ती. आता मुदतवाढ मिळणार नाही. महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी अनिवार्य. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना. कारवार एव्हिएशन एजन्सीचं प्रशिक्षण विमान कोसळलं. टेक ऑफ करताना विमान रनवेवर घसरलं. सुदैवानं कुठली जीवितहानी झालेली नाही. AIB एव्हिएशन मंत्रालयाचा ट्रेनिंग सेंटरवर लक्ष नाही. ट्रेनिंग दरम्यान त्याच ठिकाणी 5 ते 6 अपघात झाले. रोहित पवार यांचा हा दावा. भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं. दिंडोरी, सुरगाणा, निफाड, त्र्यंबकमध्ये 4.3 तीव्रतेचा भूकंप. अनेक घरांना तडे. गोसेखुर्द धरणाचे 11 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. धरणातून 49,405 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वैनगंगा नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला. दगड आणि चप्पल फेकल्याचा ममता बॅनर्जी यांचा आरोप. हल्लेखोरांना शोधून कारवाई करण्याचीही मागणी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.